रत्नागिरी जिल्ह्यात बर्ड कॉन्फरन्स नुकतीच पार पडली। यावेळी विविध भागातून पक्षी तज्ज्ञ आणि पक्षी मित्रांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी हॉर्नबिल म्हणजेच महाधने या पक्षाला अति महत्वाचा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले। चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊयात या धनेबाबत। मंडळी नमस्कार, मी रवी देसाई आणि आपण पाहत आहात टॉप झोन मराठी डिजिटल चॅनल। महाधनेची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची मोठी पिवळ्या रंगाची वाकडी आणि तिच्यावर असलेल्या शिंगासारखी रचना। ही रचना त्याला इतर पक्ष्यांपासून वेगळं करते। भारतामध्ये महाधनेश प्रामुख्याने पश्चिम घाट, ईशान्य भारत आणि दाट जंगल भागात आढळतो। विशेषतः ग्रेट इंडियन हॉर्नबिल ही प्रजाती खूप प्रसिद्ध आहे। महाधनेश प्रामुख्याने फळाहारी असला तरी तो कीटक आणि लहान प्राणी देखील खातो। तो फळांच्या बिया दूरवर पसरवतो, त्यामुळे जंगलाच्या वाढीस मोठी मदत होते। म्हणूनच त्याला जंगलाचा शेतकरी असे देखील म्हणले जाते। महाधनेची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्याची घरटी बांधण्याची पद्धत। मादी धने झाडाच्या ढोलीत अंडी घालते आणि नर त्या ढोलीच्या प्रवेशद्वारावर चिखल व फळांच्या लगद्याने बंद करतो। एक छोटासा छिद्र उरतो, त्या छिद्रातून नर मादीला आणि पिल्लांना अन्न देत राहतो। पिल्ले मोठी होईपर्यंत मादी आतमध्येच राहते। वनतोड आणि शिकार यामुळे धनेश पक्षी धोक्यात आला आहे, त्यामुळे या सुंदर पक्ष्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी टॉप झोन मराठी डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं चॅनल आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा। धन्यवाद।